नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. सर्वोच्च न्यायालयाचे 2 निर्णय आलेत आणि दोन्ही निर्णय माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. या 2 निर्णयाकडे मी यासाठी बघतो की जो मुद्दा मांडत आलो होतो तोच मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामधून स्पष्टपणे दिसतोय. मुद्दा क्रमांक 1, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी कॅश फॉर क्वेरी या प्रकरणामध्ये संसदेच्या नैतिकतेच्या नियमांचा भंग केला आहे म्हणून नैतिकतेच्या समितीने त्यांना निलंबित केलेलं होतं. या निलंबनानंतर महुआ मोइत्रा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या होत्या आणि त्यांनी त्यांच्या शिक्षेला स्थगिती मागितलेली होती आणि सांगितलं होतं की आम्हाला स्थगिती द्यावी. पण सर्वोच्च न्यायालयाने महुआ मोइत्रांच्या शिक्षेला स्थगिती देणं नाकारलं आणि मार्च महिन्यामध्ये पुढची तारीख ठेवलेली आहे. त्यामुळे महुआ मोइत्रा आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उपस्थित राहू शकणार नाहीयेत. आता हा निकाल महत्वपूर्ण यासाठी आहे की महुआ मोइत्रा यांच्यावरती कॅश फॉर क्युरी असा आरोप आहे. प्रश्न विचारण्यासाठी लाभ घेणे, आपल्या सगळे क्रेडेन्शियल्स दुसऱ्याला देणे आणि त्यांच्याकडून त्यांना अपेक्षित असलेले प्रश्न संसदेच्या डिजिटल पटलावर ठेवणे. आता पासवर्ड सगळे दिल्यामुळं हा नियमांचा भंग आहे, नैतिकतेचा भंग आहे असं सांगून त्यांना निलंबित केलंय. हे प्रश्न कोणत्या मुद्द्यावरचे होते तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट करण्यासाठी अदानी या विषयातले प्रश्न विचारावेत, अदानींना किती लाभ दिला आहे या विषयातले प्रश्न विचारावेत आणि त्या प्रश्नांकरवी नरेंद्र मोदींना अडचणीत आणावं यासाठीचे प्रश्न विदेशातल्या उद्योजकांनी पैसे दिले होते आणि ते विचारायला सांगितलं होतं. त्यासाठी पासवर्ड दिला होता आणि तिथूनच प्रश्न अपलोड होत होते. महुआ मोइत्रांना निलंबित केल्यानंतर त्यांच्या शिक्षेला स्थगिती देऊन परत संसदेत जाण्यासाठीची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने नाकारली, जे अदानींच्या विरोधात केलेलं कृत्य होतं. हा एक निकाल. दुसरा निकाल लागला. हिंडनबर्गचा रिपोर्ट आलेला होता 24 जानेवारी 2023 ला. हिंडनबर्ग ही विदेश स्थित शॉर्ट सेलिंग करणारी फर्म आहे, ज्याला वेगवेगळ्या कंपन्यांची शॉर्ट सेलिंग शेअर्स करण्याची सवय आहे. त्यांचा तो धंदा आहे. त्यासाठी वेगवेगळे अहवाल द्यायचे आणि त्या अहवालाच्या कडून त्या कंपन्यांचा चढउतार करायचा, त्यात आपलं चांगभलं करून घ्यायचं, आपलं उखळ पांढरं करून घ्यायचं, असा हा हिंडनबर्ग. या हिंडनबर्ग कंपनीचा या मागच्या गेलेल्या वर्षाच्या अगदी आरंभाला बळी ठरली ती भारतातली अदानी उद्योग समूह. अदानी उद्योग समूहाच्या विषयामध्ये हिंडनबर्गनी बरेचसे काही आरोप केले. म्हणजे त्यांच्या परिवारात जास्त लाभ घेतल्याचा आरोप असेल, खोट्या असल्याचा किंवा ऑडिटर फर्म नीट नसल्याचा आरोप असेल, असे वेगवेगळे आरोप केले. म्हणजे अगदी टॅक्स हेवन कंट्रीजमध्ये जाऊन अदानींनी लाभ घेतला असे आरोप केले. बरेच आरोप होते. या आरोपाच्या नंतर अदानींचा समभाग कोसळला. अदानी अडचणीत आले. त्यावेळी अदानी असं काहीही नाही आहे, हे सगळं खोटं आहे हे स्वतः सांगत होते. आम्हीही अॅनालायझरच्या माध्यमातून काही आर्थिक तज्ज्ञांना सोबत घेऊन हा विषय मांडत होतो. म्हणजे अगदी 25 फेब्रुवारी 2023 ला या प्रकाराच्या 1 महिन्यानंतर नाशिकमध्ये सार्वजनिक वाचनालयामध्ये अदानी, हिंडनबर्ग आणि बरंच काही असा एक कार्यक्रम झाला होता, ज्या कार्यक्रमाच्या मध्ये ज्येष्ठ पत्रकार अर्थतज्ञ उदय निरगुडकर यांची मी मुलाखत घेतली होती. त्यामध्ये उदय निरगुडकरांनी याबाबतच्या सगळ्याच गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. एवढंच नाही तर पुढे कोल्हापुरात देखील अशा स्वरूपाचा कार्यक्रम झाला होता आणि तिथेही या गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. अॅनालायझर वरती सुद्धा असे अनेक व्हिडिओ अदानी या विषयामध्ये हिंडनबर्गच्या प्रकरणामध्ये तुम्हाला सापडतील, ज्यात हिंडनबर्गनं केलेले आरोप कसे खोटे आहेत आणि अदानी कसे अडचणीत येणार नाहीत याबाबतची स्पष्टता केलेली होती. उदय निरगुडकरांनी तर या सगळ्या प्रकरणामध्ये काही स्पष्ट भाष्य केलं होतं की सेबीला वेळ द्या. सेबी अशी एक अथॉरिटी आहे जी वेळ घेईल पण यातली सगळी सत्यता तपासून बघेल. याच्या वेगळ्या SIT चौकशीची गरज पडणार नाही आणि हे प्रकरण न्यायालयात गेलं तर हिंडनबर्गवर विश्वास ठेवण्याची गरज नाही असं न्यायालय सुद्धा सांगेल, असं त्यावेळी
उदय निरगुडकर म्हणाले होते. आणि न्यायालयाच्या निकालात हीच गोष्ट स्पष्ट झाली आहे. हिंडेनबर्गच्या अहवालावर विश्वास ठेवता येणार नाही असं न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं. 1. नंबर 2, सेबीची चालू असलेली चौकशी ही पुरेशी आहे. सेबी या चौकशी करणारी अथॉरिटी आहे हे सांगितलं. नंबर 3, वेगळ्या SIT चौकशीची आवश्यकता नाही हे सांगितलं. म्हणजे अशा प्रकरणामध्ये अदानींना कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्याची गरज नाही हे न्यायालयाने अधोरेखित करून सांगितलं. आम्ही काय वेगळं सांगत होतो? जेव्हा आम्ही हे बोलत होतो तेव्हा तुम्ही अदानींचे पैसे घेऊन बोलताय का, मोदींचे पोपट मोदींच्याकडून करताय, हे गोदी मीडिया अदानी सामान्य माणसाला नागवतो आहे, अदानी सामान्य लोकांना फसवतो आहे, हे सरकार अदानी अंबानींचं आहे, टायकोट वाल्यांचं आहे, सूट बूट वाल्यांचं आहे, असले नको नको ते आरोप केले गेले आणि काही बाई बोलल्या गेलं. अहो, जे खरं आहे ते खरंच असतं. मुळात देशातल्या उद्योगपतींच्या विषयी आकस ठेवण्याची आमची वृत्ती कधी जाणार आहे हाच आमचा मोठा प्रश्न आहे. देशातला उद्योजक मोठा व्हावा यासाठी देशाने प्रयत्न करायचे असतात, देशातील माणसांनी प्रयत्न करायचे असतात, शासकाने प्रयत्न करायचे असतात, उद्योजक बुडवण्यासाठीचे नव्हे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशात जाऊन जर आमच्यातले उद्योजक चांगले आहेत हे जगाला सांगणार असतील तर मोदी चूक करतायत असं मला वाटत नाही. आणि ते वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या मधून मी स्पष्टपणे बोललोय. अगदी परवा मुंबईच्या झालेल्या कार्यक्रमात, दादर जवळच्या कार्यक्रमामध्ये देखील, प्रभादेवीच्या कार्यक्रमात हे स्पष्टपणे सांगितलंय की देशातल्या उद्योजकांना बळ देणे, आधार देणे हेच राजसत्तेचं काम असतं आणि त्याच्या आधारावरच आमचा देश उभा राहत असतो. उद्योग करणे, धंदे करणे हे सरकारचं काम नाही आहे. धंदे करण्यासाठी, उद्योग करण्यासाठी, निर्मिती करण्यासाठी वेगळे व्यक्ती असतात, त्यांना बळ देण्याचं सरकारचं काम आहे. त्यामुळे उगाच अदानींना मोदी मोठं करतायत, अंबानींना मोदी मोठं करतायत, टाटाला मोठं करतायत, बिर्लाला मोठं करतायत, मित्तलला मोठं करतायत, रामदेव बाबाला मोठं करतायत असं सांगून जो भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो ना, त्या भ्रम निर्माण करण्याच्या प्रयत्नाचाच हिंडनबर्गचा रिपोर्ट, एक अहवाल हा एक भाग होता. नेहमी टूलकिट शब्द मी वापरत असतो, आपण सगळेच वापरत असतो. या टूलकिट शब्दामध्येच हे सगळं काही सामावलेलं आहे. ठरवून करायचंय. एक विषय कोणीतरी मांडेल, दुसरा कोणीतरी तिसरीकडेच आक्षेप घेईल, मग त्या दोन्हीचं मिळून एकत्र करायचंय. बघा, हाही म्हणला होता, या स्वरूपात ते मांडायचं आणि एखाद्या माणसाच्या हातात असलेल्या शेळीच्या पिलाला निव्वळ गाढवाचं पिलू सिद्ध करायचं 4 जणांच्या तोंडी सांगून, हा तो नवा प्रकार आहे. आणि या नव्या प्रकारालाच अडाणीला बळी ठरवण्याचा उद्योग केलेला होता. पण अदानीच ठरले, अडाणी ठरले नाहीत, ते बळी पडले नाहीत. सुप्रीम कोर्टानेही त्यावर मोहर लावली. एवढंच नाही तर अदानीची बदनामी करू पाहणाऱ्या महुआ मोइत्राला सुद्धा त्यांचं सदस्यत्व बहाल करण्यापासून रोखलं. यातच सगळं काही आहे. तुम्हाला कसं वाटतंय नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.